छान म्हटलं श्रिया. आता मी मनाच्या श्लोकांवर स्वाध्याय सादर करणार आहे. ज्ञानी. प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभाते मनी रामचिंतित जावा. पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू नये तो. जनी तो चितो मानवी धन्य होतो. आधी या श्लोकाचा एकत्रित पूर्ण अर्थ पहा. प्रभाते म्हणजे पहाटे मनाने भगवंताचे चिंतन करावे. नंतर वाणीने त्याचे नाम घ्यावे, भजन करावे. सदाचार फार श्रेष्ठ असते, सदा उपयोगी असते, त्यामुळे ते कधीही सोडू नये. असा नेहमी सदाचारी असलेला मानवच या जगात धन्य होतो, इतरांद्वारे फॉलो होतो. आता आपण एकेका ओळीचा डिटेल अर्थ पाहूयात. पहिली ओळ. प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रभाते म्हणजे पहाटे, सूर्योदयाच्या आधीचा तास दीड तास. इथे समर्थ सांगतात एकूण आपण सकाळी लवकर लवकर उठतो. हे सगळ्यात दिवसभरातील गोष्ट, जसे शाळा, अभ्यास व मग व्यायाम यासाठी बेस्ट असते. हे सायन्स पण सांगते. रात्रीची शांत झोप झाल्यावर पहाटे जेव्हा आसपास परिसरात कमी धावपळ असते, गडबड आवाज नसतात, तेव्हा एकंदर एक फ्रेशनेस असतो. तो ताजेपणा, फ्रेश फिलिंग मनाला प्रसन्न करतो. प्रसन्न प्रसन्नतेने शांतीचा प्रसाद मिळतो. अशा शांत वेळी रामरूपी शांत व प्रसन्नतेचा साक्षात स्वरूपाचे ईश्वराचे चिंतन करावे. उठल्या उठल्या जो विचार आपल्याला मनात वाणीत येतो, तो मग दिवसभर आपल्याला आठवतोच. सकाळी सकाळी एखादे गाणे ऐकले की नकळत आपण तेच तेच गुणगुणतो. म्हणून दिवसाची बेस्ट सुरुवात झाली की पूर्ण दिवस मस्त जातो. वेल बिगिन इज हाफ डन, अशी इंग्रजी म्हण आपल्याला सगळ्यांनी ऐकलीच असेल. सकाळी उठल्याबरोबर देवबाप्पाला आठवले की दिवसभर तो आपल्या सोबतच आहे, ही फिलिंग खूप ऊर्जा देते. भगवान श्रीराम जसे तसे आपण पण स्थिर, शांत, गुणी व्हायला हवे, हे आपोआप मनात डोक्यात येते. सकाळी चांगले विचार बोलणे असे की सर्व छान होते, हे आपण अनुभवतो. म्हणून बऱ्याच घरात सकाळी भूपाळी स्तोत्र लावून मुलांना उठवले जायचे. आजही असे बऱ्याच घरात होते. आता दुसरी ओळ पाहू. पुढे वैखरी राम आधी वदावा. देवाचे त्याच्या नावाचा उच्चार करा. देवाचे चिंतन केले, त्याचे स्वरूप आठवले की मग मुखाने त्याच्या नावाचा उच्चार करावा. त्याच्या त्याचे श्लोक स्तोत्र पण म्हणावीत. भक्त भक्ताला मनाने आणि देहाने देवाला हाक मारल्याशिवाय चैन पडत नाही. त्याचे नाव घेणे, विविध श्लोक स्तोत्रांना म्हणणे म्हणजे त्याला हाक देणेच होय. मनाने आपण आईला आठवतो, पण शाळेतून खेळून आल्यावर आई म्हणून तिच्या गळ्यात पडतो, तेव्हा किती बरे वाटते. तसे बरे आपल्याला आणि देवालाही वाटते. आईला हाक मारून गळ्यात हात अडकवून झोपले की ती पण आपला लाड करते. तसेच आपल्यासाठी देव बाप्पा असतो. आता तिसरा श्लोक पाहूया. सदाचार हा थोर सांडून येतो. सदाचार याची शाब्दिक फोड सत, आचार अशी होते. सत म्हणजे सत्य असा पण एक अर्थ होतो. सत्य म्हणजे सत, चांगले असते, आणि सत्य हे सनातन पण असते. म्हणून सदाचार हा नेहमीच आचरण करण्यासारखा असते, म्हणून तो कधीही सोडू नये. सदाचाराची डेफिनेशन खूप मोठी, व्यापक आहे. सदाचाराची सदा सदाचारी व्यक्ती आपली सगळी कामं देवाला हे आवडेल का,
हे करणे योग्य आहे का हे बघून करतो. प्रभू श्रीराम तर मर्यादी पुरुषोत्तमच असल्याने त्यांनी ज्याप्रमाणे प्रत्येक कृती करताना सदाचारला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं, तसंच त्याच लाडक्या भक्तांनी पण वागले पाहिजे. हंस जसा दूध आणि पाणी वेगळे करू शकतो, तसे कुठलेही काम आपण योग्य करतोय की अयोग्य, आपण कसे बोलतोय, कसे राहतोय, हे सगळं सद्विचारांनी युक्त असावं. म्हणून अर्धचिंतन आणि नंतर वैखरी वैखरी वाणीने, म्हणजे ऐकू येईल अशा स्पष्टतेने देवाचे नाव घ्यावे. म्हणून आधी चिंतनाने, आठवणीने बुद्धी शुद्ध व्हावी, मग मुखाने त्याचे नाव घ्यावे, असे समर्थ सांगतात. बुद्धी आणि वाणी शुद्ध झाली की प्रत्येक कृती ही बरोबर आपोआपच होऊ लागते. त्यासाठी सतत वेगळा विचार करावा लागत नाही. आपले प्रत्येक काम नीट करणे, नीट अभ्यास करणे, छान वागणे, राहणे आणि देवाची आठवण सतत होणे, हे रोजच्या जगण्यात सदाचार अगदी बेसिक जगण्यापासून मोठ्या मोठ्या कामांसाठी पण आवश्यक आहे. आता तिसरी शेवटची ओळ बघूया. जनितो चितो मानवी धन्य होतो. आपण जो सदाचारी व्यक्ती कसा असतो ते बघितले, त्याचे जीवन धन्य होते. म्हणजे त्याला आयुष्याबद्दल नेहमी सकारात्मक समाधानी वाटते. जनी म्हणजे जनामध्ये, लोकांमध्ये अशी व्यक्ती विशेष उठून दिसते. लोक त्याला फॉलो करायला बघतात. सदाचरण म्हणजे आयडियल आचरण. सध्याच्या जगात आणि समर्थ रामदासांच्या काळातही लोक कसेही वागू लागत होते. म्हणजे नीती, धर्म, चांगल्या रेग्युलर गोष्टी पण यवनी आक्रमणामुळे लोक विसरू लागली होती. आपला स्वधर्म, स्वदेश याबद्दल कुणालाच काळजी वाटेना झाली. म्हणून मनाला आणि मानवाला योग्य उपदेश करायला गाईड करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. या 105 मनाच्या श्लोकात त्यांनी झोपी गेलेल्या, सुस्त पडलेल्या समाजाला उपदेश केला. कसं आचरण करावं, कसा विचार करावा, कसं वागावं, हे अगदी बेसिक पासून त्यांनी सोपे करून मनाच्या श्लोकांद्वारे सांगितले. धन्य अशा भारतभूमीवरील सनातन धर्मातला जागे करून जसे समर्थांनी संत परंपरा धन्य धन्य केली, त्यांना आदर्श ठेवून आपणही सगळ्यांनी या बालवयापासून छान छान गोष्टी ऐकायच्या, बघायच्या आहेत. त्यामुळे आपण चांगलाच विचार करू, चांगलेच बोलू, कुणाचेही नुकसान न करता. उलट सगळ्यांना सोबत घेऊन सदाचारी बनू. आपल्या मानवी जीवनाला आणि त्यामुळे देशाला परत पूर्वीची धन्यता मिळवून देऊ. आपल्या स्वामींनी स्वाध्याय करायला बालवयापासून सुरुवात करून दिलेली आहे. आपल्या स्वामींसारखे सदाचारी, ज्ञानी, विवेकी बनायची ताकद तेच आपल्याला देते. देवबाप्पा आपल्याला सगळ्यांना संतांचे रूपाने उपदेश आणि मार्गदर्शन करतो. त्यामुळे आजचा हा स्वाध्याय पूजनीय स्वामीजी सर्व संत व देवांच्या चरणी अर्पण करते. हरिओम. श्री कृष्णार्पणमस्तु. आता एकच मिनिट, कारण इतकं छान सांगितलंस तू. आणि अवघड आहे, म्हणजे वाटतं मनाचे श्लोक सोपे आहेत. श्रिया पण आहे का? मी मगाशी ऍक्च्युली श्रियाला पण म्हणणार होतो. खूप सुंदर तिने स्तोत्र पठण केलं. तर श्रिया, मी तुलाही स्पॉटलाइट मध्ये घेतो. एकच मिनिट. छान, खूप सुंदर. आणि कसं दोघींचं जुळून आलं बघा. प्रभाते मनी राम चिंतित जावा असं होतं. म्हणजे आता तर काही सकाळ नाहीये एवढं निश्चित आहे,
पण साई उपासना अशा पद्धतीने चालली आहे. तर नेहमी जे काही आपल्या केंद्राची सुरुवात पण जी होते, जसं तेजश्री मावशींनी सुरुवात केली आणि मुख्यतः आता ज्ञानी यांनी प्रार्थनेने, नित्य प्रार्थनेने सुरुवात केली. त्यानंतर उपासना झाली, उपासनेनंतर स्तोत्र पठण झालं आणि त्यानंतर मनाचा श्लोक आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. अवघड आहे. अवघड का आहे? कारण सारखं सारखं ह्या विचारांमध्ये राहणं, असा प्रयत्न करणं आणि तो प्रयत्न करता 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 हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत जाणं, याला प्रचंड ताकद लागते. कारण का? विसर पडतो. इतक्या बाकीच्या छान छान गोष्टी दिसत असतात सारख्या, की केंद्राचा 1 तास सुद्धा शांत बसा आणि ऐका आणि छान पार्टिसिपेट व्हा आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा असं म्हटलं तरी खूप प्रयत्न करून सुद्धा आपल्याला डिफिकल्ट जात असतं, हो की नाही? त्यातनं थोडंसं असं सब्जेक्टिव्ह कुठला तरी गोष्ट आली, मनाच्या श्लोकांसारखं त्याच्यावरचं काहीतरी विवरण आलं किंवा त्याच्यामधला अर्थ आला, अजून डिफिकल्ट व्हायला लागतं. पण म्हणून ही जी स्तोत्रांनी केलेली जी सुरुवात आहे, प्रार्थनेने केलेली जी सुरुवात आहे, ती हळूहळू हळू आपल्या मनाला आणि आपल्या चित्ताला सवय लागते. आणि असं फार सुंदर सांगितलं. त्यामुळे श्रिया, तुझं पण लक्ष्मी अष्टक जे होतं ते खरं तर फार कधी घेतलेलं नाहीये. आणि त्याच्यामध्ये गंमत बघितली ना तू, त्याचा अर्थ तुला माहिती आहे का नाही मला माहिती नाही. कधी विचार केलास अर्थाचा की नाही केला तेवढा विचार? हो, मी लहानपणी जेव्हा स्तोत्र म्हणायला सुरू केलं होतं तेव्हा मला थोडा अर्थ माहित होता. माहित होता. त्याच्यामध्ये बघ, शेवटी असे 3 जे शेवटचे चरण आले त्याच्यामध्ये एकदा हो. म्हटलं तर काय होईल? महापाप नाश होईल असं म्हटलंय. हो. दुसऱ्यांदा म्हटलं तर काय होईल? एकदम आपल्याला आपला धनलाभ होईल, हो की नाही? आणि तिसऱ्यांदा काय होईल म्हटलंय? महाशत्रू, आपला जो महाशत्रू, महाशत्रू आहे त्याचा नाश होईल. त्याचा नाश होईल बरं का. आणि असं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं दुसऱ्या वेळेस जे म्हटलंय त्याच्यावरती जरा मन अडकू शकतं. म्हणजे वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या ठिकाणी अडकत असतं. पण तसं आहे की हो हो, धनलाभ, व्हेरी नाईस, म्हणजे जे पाहिजे ते घेता येईल असं वाटतं. पण त्याचा अर्थ तसा नाहीये. धनलाभ किंवा महाशत्रू असे आपल्याला एवढं महापाप वगैरे कोणी काही करत नसतं, हो की नाही? म्हणजे आपल्याला तर असं काय वाटत नाही, म्हणजे आपण वाईट वागतो विकतो असं काही नाही. उलट आपल्याला रस्त्याने चाललं आणि चुकून पोलिसांनी थांबवलं तर आपल्याला टेन्शन येतं. मी आता तुम्हाला अजून गाडी चालवायला लागलं नसेल, पण असं झालं की एकदम नो एंट्री मध्ये घुसलं आणि पोलीस समोर आले की आपण झुमकन उलट्या वळतो, अर चुकलं, असं होतं आपल्याला. तर असं काय फार कोणी करत नसतं. पण मग या सगळ्याचा अर्थ काय आहे? हे एवढं महापातक वगैरे असं का म्हटलंय? किंवा हा धनलाभ म्हणजे तर नक्की कसला लाभ होणार आहे? आणि एवढे हे महाशत्रूंचा विनाश कसला होणार आहे? आपल्याच आतमध्ये वेगवेगळ्या वृत्ती निर्माण होत असतात आणि ईश्वराची ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी म्हणून आपली इच्छा मनामध्ये निर्माण होणं आणि तशा पद्धतीने हळूहळू हळू पुढे पुढे आपला प्रयत्न चालू राहणं, जीवनभरचा प्रवास आहे. असं एक केंद्र अटेंड केलं किंवा एकदा केलं म्हणून झालं असं होणार नाही. कंटिन्युअस, एव्हरी टाइम वी शुड कीप ट्रॅक. विसरलो, परत आठवण करायची, परत सुरू व्हायचं. म्हणून थोडंसं सकाळी उठल्यावर प्रभाते म्हण, त्याच्यानंतर संध्या उपासना, सकाळी झाली की संध्याकाळी पण, तिन्ही संध्येच्या वेळेस शुभंकर होती. ह्या गोष्टी आपल्यामध्ये काय सांगितल्यात? आपल्या घरी पण आई बाबा काय सांगतात? तर ह्याच्यासाठीच सांगतात. आणि मग हे जर धनलाभ असं जे म्हटलेलं आहे, तो धनलाभ म्हणजे आपल्या चित्तामध्ये, जसं काय म्हटलं आता मनाच्या श्लोकाचं बघा कसं रिलेटेड असतं बघा. मनाच्या श्लोकाची शेवटची ओळ काय होती? त्यांनी प्रभाते मनी रामचिंतित जावा सुरू झालं. पुढे वैकरी राम आधी वदावा, सदाचार हा सांडू नये नाही तो येतो, जनी तोचितो धन्य हो. मानवी धन्य होतो. बरोबर की नाही? जनी तोचितो मानवी धन्य होतो. धन्य होतो म्हणजे त्याला धनलाभ होतो. कशाचा धनलाभ होतो? तर समाधानाचा, आनंदाचा. आणि इतक्या आनंदाचा की सगळ्या जगातलं सुख त्याला मटेरियलिस्टिक दिलं तरी त्याला इतका आनंद होणार नाही. इतका आनंद असं संतांनी सांगून ठेवलंय. पण त्याच्यासाठी 205 श्लोक आहेत. हा मला वाटतं तिसराच आहे. त्यामुळे समजत समजत हळूहळू हळू असा प्रयत्न करत करत जायला लागतं. आणि अशी ती अष्टकं आलेली आहेत आणि त्याचं शेवटी काय फळ प्राप्त होतं? देवीची स्तुती आहे, त्याच्यामध्ये योग पण सांगितलेला आहे, म्हणजे मुख्य उपासना, मध्यवर्ती उपासना, आणि मग त्याची फळप्राप्ती काय होते असं सांगितलंय. पण ती फळप्राप्ती म्हणजे ऍक्च्युअली अकाउंटमध्ये पैसे येणार असं नाही म्हणायचंय त्यांना. त्यांना ऍक्च्युअली असं सांगायचंय की तुम्हाला यामधनं आनंद आणि समाधान प्राप्त होईल. आणि म्हणजे आपली सगळी सिच्युएशन चेंज होईल असं नाही. त्या सिच्युएशनला फेस करायची ताकद आपल्याला प्राप्त होईल आणि त्या सिच्युएशन मध्ये आनंदी राहायची कला आपल्याला अवगत होईल. आणि दिस इज व्हेरी डिफिकल्ट.
सगळ्यांना असं वाटतं की बापरे काहीतरी मोठा गोंधळ घडला, किंवा परीक्षा आली की देवापुढे हात जोडायचे, प्रार्थना करायची, काहीतरी नवस बोलायचे आणि मग हुश, बाप्पा येऊन आपला पेपर देईल किंवा हे संकट दूर करेल. आपल्यालाच फेस करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. जे काय असेल, व्हॉट एव्हर इट इज, वी हॅव टू फेस इट, बट गॉड विल गिव्ह अस द करेज अँड द स्ट्रेंथ. सदाचारातनं हे नक्की प्राप्त होईल. पण फार सुंदर. सो व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट. सोपे वाटतात पण फार अवघड आहे, फार अवघड आहे. पण हळूहळू हळू थोडं थोडं का होईना सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि असं छान प्रत्येकाने प्रेझेंट पण करा. तर श्रिया, खूप सुंदर झालं. तू पहिल्यांदाच आलीस आणि कारण ज्ञानीने सुरू केलं आणि म्हणून मी थांबलो आणि म्हणून आता सांगितलं. तर असं छान प्रेझेंटेशन करायचं. ज्ञानी आर व्हेरी नाईस.